मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग कशा आहात? सर. मजेत सर. काय नाव आहे सर आपलं? तर माझं नाव अनिकेत भुयार आहे. ओके. आणि कुठून आहात तुम्ही? तर मी वरुडला, जिल्हा अमरावती. आपलं वय किती सर? तर माझं 33 आहे सर. ओके, गुड. आपण का बरं जॉईन झाला त्या फॅमिलीमध्ये? सर मला खूप प्रकारचे त्रास होते. खूप प्रकारचं म्हणजे माझं शरीरात एकदम वेगळं व्हायचं आणि खूप हार्टबीट वाढायचे. खूप प्रकारचं हे होतं. अच्छा, जसं की मला ऐकण्यात आलं की तुम्हाला बीपी आणि कोलेस्ट्रॉलचा सुद्धा त्रास होतो. बीपी आणि कोलेस्ट्रॉल होतं. त्याच्यानंतर मला रात्री झोप नाही लागायची. पेल्पिट्रेशन वाढायचं आणि पाठदुखीचा त्रास होता. खूप सारे त्रास होते. एवढ्यात 33 वयात म्हणजे खूप सारे त्रास मला हे झाले होते. 1-2 वर्षापासून मला बीपीची गोळी आणि हे चालू होतं. त्याच्यामुळे खूप गोळी चालू होती तुम्हाला. त्रासलो होतो मी. आपल्याला किती वजन कमी करायचंय सध्या? तर मला एक 65 पर्यंत करायचं आहे सर. म्हणजे जवळपास 13-14 किलो वजन कमी करायचं आहे. ओके. 3-4 किलो वजन कमी झालं आहे माझं. परंतु 4 किलो वजन कमी झालं आहे. ओके, गुड. वजन कमी करण्यासाठी काय केलं? तर डाएट, एक्सरसाइज आणि तुम्ही जो प्लॅन सांगितला आहे तो सगळं करू द्यायचं. बाहेरचं खाणं बंद आणि तुम्ही जे सांगतोय ते सगळं एक्सरसाइज सकाळी 1 तास शरीराला रोज देत असतो आणि डाएटचं. किती दिवसापासून जॉईन आहात तुम्ही? मला सर एक 3 महिने झाले आहे सर. 3 महिने. आणि 3 महिन्यात किती वजन कमी केलं तुम्ही? 3 महिन्यात सर माझं 4 किलो वजन कमी झालं आहे. 78 तर 73च्या जवळपास आहे. ओके, ओके, गुड. आता तुम्हाला कसं वाटतंय पहिल्यापेक्षा? एकदम फ्रेश वाटतंय सर. एकदम आता म्हणजे झोप वगैरे व्यवस्थित लागते आणि एकदम सकाळी बरोबर एक्सरसाइजला जाग येते. नाही तर अलाराम लावल्याशिवाय जाग येत नव्हता. आता एकदम व्यवस्थित म्हणजे एक्सरसाइज होते. आणि पहिले 15 दिवस 15 मिनिटं 20 मिनिटाच्या वरती एक्सरसाइज व्हायची नाही. आता पूर्ण 60 मिनिटं एक्सरसाइज होतं. म्हणजे कॅपॅसिटी खूप वाढली आहे आणि स्टॅमिना पण वाढला. त्याच्यामुळे आता एकदम फ्रेश वाटतंय आणि दिवसभर मस्त फ्रेश वाटतंय. दुकानात वगैरे एकदम शांतता होते. नाही तर बस ते छाती धडधड गेली का असं वाटते काही व्हायचं का. त्याच्यामुळं माणूस त्याच्यात चिंतेत राहायचं. बरोबर आहे. सारखे त्याच गोष्टी आणतात. आपल्याला तब्येत खराब असते. आता तसं काहीच होत नाही. आता बिलकुल फ्रेश आणि एकदम बढिया वाटते तुम्हाला. किती दिवस राहायचे सर या फॅमिलीमध्ये तुम्हाला? तर शेवटपर्यंत राहायचं आहे सर. एकदम शरीर जोपर्यंत साथ देतो. एक तर काही 32 म्हणजे काहीच वय नाही आहे सर. राईट. आणि काय संदेश द्याल तुम्ही आमच्या दर्शकांना? सर सगळ्यांना एकच सांगतोय की डाएट फॉलो करा. जे सगळे जे हे सांगतोय काय म्हणते त्याला, आपले समोरचे सर जे सांगतायत ते फॉलो करा आणि एक्सरसाइज करा, डाएट फॉलो करा. त्याच्या इथे सगळं तुमच्या शरीराला एकदम व्यवस्थित कंट्रोल राहील. वजन वाढणार नाही आणि बस एवढंच सर. सगळे व्याधी दूर होऊन जातील. सगळी व्याधी दूर होऊन जायचं. औषध घ्यायचं काम पडणार नाही. दवाखान्यात फिरायचं काम पडणार नाही. एक्सरसाइज करा. 1 तास शरीराला द्या आणि निरोगी शरीर ठेवा. बस एवढंच सर. यस सर. चलो, थैंक यू सर. थैंक यू. सदा आपको हेल्थ वेल्थ एंड हैप्पी बेबीज मिलता है और सदा खुश रहे आप. थैंक यू सर. आपका रिव्यू हमारे लिए बहुत बढ़िया है. थैंक यू सो मच. और आपने जो समय दिया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. आणि सर तुम्हाला पण धन्यवाद की तुम्ही माझ्या आयुष्यात आले आणि माझं तब्येतीचं सगळं व्यवस्थित करून दिलं सर. तुम्हाला पण धन्यवाद. भरपूर धन्यवाद. थँक्यू सर. हे कसं आहे सर, आपण स्वतः काळजी घ्यायला लागले की समोरचं सुद्धा काळजी घ्यायला लागतं. आज तुम्ही पॉझिटिव्ह राहिले, तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्हाला रिझल्ट मिळाला. फक्त करून बघणं हे आपल्या हातात. रिझल्ट येणं नाही तर नंतरची गोष्ट आहे. पण तुम्ही करून बघण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून तुम्हाला आज एवढा छान रिझल्ट मिळालेला आहे. आणि तुम्ही एक सर निमित्त आहे. तुम्ही जर मला मिळाले असते आणि मी जर वर्कआउट केलंही नसतं तर काही फायदा नसता झाला. पण तुम्ही आले, मी त्याचा फायदा घेतला. रोज 1 तास एक्सरसाइज करतो. त्याच्यामुळे मला काहीतरी आज फळ भेटलंय. त्याच्यामुळे मेहनतीचं फळ 100% मिळणार. कुठल्याही क्षेत्रात असं मेहनत घेतली की 100% आपल्याला फळ तसं तुम्हाला मिळेल. ओके सर. येस सर. चला, थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.